दुसरे राजे याचा 4था अध्याय 3 ते 7 वचन वाचूया आपण. पण ते पहिल्यापासून वाचलं तरी चांगलं आहे. वाचा. एकदा संदिष्टाच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाराणे केले. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रास दास करून नेण्यास आला आहे. अलिशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. तुझ्या घरात काय काय आहे. ती म्हणाली, एक गडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल होत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. ती त्याच बसून गेली आणि आपल्या पुत्रासह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते 30 कडे भांडी आणि ती भरीत जाई. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रास म्हणाली, मला आणखी एक भांडे आणून द्या. त्यांनी त्या म्हटले, आता एकही भांडे उरले नाही, तेल वाढवायचे मात्र राहिले. तिने जाऊन देवाच्या माणसाचे सांगितले. तो तिला म्हणाला, जा तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक आहे त्यावर आपला व आपल्या पुत्राचा निर्वाह कर. तर 3 वचनामध्ये 3 वचन एक वाचूया आपण. तो तिला म्हणाला, एक विषय आजचा, सेवकाचे ऐकावे हे तुमच्या फायद्याचे आहे. Praise the Lord. काय विषय आजचा? सेवकाचे ऐकावे तुमच्या सेवकाचे फायद्याचे. ऐकावे हे तुमच्यासाठी फायद्याचे. फायद्याचे म्हणल्यावर लगेच कान टाईट होते लगेच. हा बरोबर आहे की नाही? फायदा पाहिजे का नको? हा तुम्ही आणि मी ठीक आहे, स्वर्गाच्या राज्याचे वारीस आहेत. कोणत्या राज्याचे वारीस आहेत? स्वर्गाच्या राज्याचे. आणि सेवकाचं ऐकलं म्हणजे तुमच्या जीवनात काही रिकामं राहणार नाही. बरोबर आहे का? रिकामं राहणार आहे का? तिचं जीवनामध्ये विधवा स्त्री येते. काय ती पहिल्या वचनामध्ये काय सांगितलं तिथं की एकदा संदेष्टाच्या शिष्याच्या स्त्रियापैकी एकीने अलिशाकडे गाराणे केले की ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेलाय. काय झालं? तो मेला. तो आता मग एखाद्या बहिणीचा नवरा मरतो, मेल्यानंतर तिचं जीवन काय तिला माहिती. प्रेज द लॉर्ड. कोणी नसतं. सहारा जो असतो आपल्या घरातला मेन पुरुष जो असतो, तो पुरुष काय झालेला आहे, हा मेल्यानंतर काय नाही आहे, आधार नसतो. म्हणजे त्या ठिकाणामध्ये ती काय झालेली आहे, विधवा झालेली आहे. आणि बायबलमध्ये असं सांगितलं, पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या विधवा स्त्रिया, या विधवा स्त्रिया काय करायच्या, मंदिरामध्ये सेवा करायच्या. अशा कितीतरी स्त्रिया आहेत की त्यांच्याविषयी सांगितलेलं आहे की त्या मंदिरामध्ये जाऊन त्या काय करायच्या, सेवा करायच्या. प्रेज द लॉर्ड. म्हणा ना, काय करायच्या त्या, सेवा करायच्या. करत होत्या का नव्हत्या? हा. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना एकच आसरा असायच्या की परमेश्वराशिवाय आता आम्हाला कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. विधवा स्त्रिया काय करायच्या, आता तुझ्याशिवाय आता आम्हाला कोणी नाही. हालेलुया. तर तशीच एक ही स्त्री आहे आणि ही स्त्री काय झालेली आहे, तिचा नवरा काय झाला, मरून गेला. आणि मरून गेला तर काय झालं, त्याच्यावर कर्ज कोणावर झालं ते. म्हणजे माझा विषय असा आहे की ती 3 वचनामध्ये तिथं परत एकदा वाचूया आपण. तो तिला म्हणाला, तू जा आणि तू जा. काय म्हणलेला, जाय आणि बाहेरून आपल्यासाठी काय आण, बरीचशी रिकामी भांडे आण. हालेलुया. आज आपलं जीवन रिकाम भांड्यासारखं नाही पाहिजे. त्याला भरायचं आपल्याला. कशाने भरायचंय? त्यालाने भरायचं आहे, अभिषेकाने भरायचंय, प्रार्थनेने भरायचंय, आराधनेने भरायचंय, देवाच्या वचनाने भरायचंय, देवाच्या आज्ञा विधी नियमाने काय करायचं, आपल्याला भरायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय करायचं, रिकाम भांड्यासारखं असू नये तर त्याला भरा. अभिषेकाने त्यालाने वांज असू नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर त्याच्यामध्ये तेलच नसतं टाकलं तर कसं काय वाढलं असतं? बोला ना. तुमच्या आणि माझ्यामध्ये वाढच होत नसेल तर त्या भांड्याला काही किंमत आहे का? काही किंमत नाही. ते भांड कसं आहे, काही कामाचं नाही ते. तुम्हाला माहितीये का, कान्हा गावे, म्हणा कान्हा गावे, म्हणा कान्हा गावे, इथे ते भांडे कसे होते? हा, काढा ते भांडे, जरा वाचा, जरा त्या भांड्याकडे जाऊ आपण जरा.
हालेलुया. रिकामं भांड काही कामाचं नाही म्हणा. तुम्हाला आणि मला भरायचंय म्हणा, भरायचंय तुम्हाला आणि मला. हालेलुया. हे भांड्यांना काय करायचं आहे? भरायचंय. पण कोणाचं ऐकल्यावर तुम्ही भरणार आहे? सेवकाचं ऐकल्यावर. हा, वाचा 1, 2, 3 वाचा. नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांना लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्या जवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, बाई, त्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहूद्याच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. कोणचं भांड आहे त्या ठिकाणामध्ये? दगडी रांजण. दगडी रांजण आहे. कशासाठी ठेवित असे? यहूद्याच्या शुद्धीकरणाच्या तेथे रीतीप्रमाणे. पाण्याचे 6 दगडी रांजण युद्धाच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवले होते. त्यात 2-2, 3-3 मन पण पाणी मावेल असे ते होते. 2-2, 3-3 मन मावलेले होते. पण कसं असेल ते? मोकळे. असं तिथं काही बोललं नाही. रांजण पाण्याने भरा. याचा अर्थ काय आहे? ते कसे रिकामे आहेत. तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये अभिषेक पाहिजे. अभिषेकाने भरलेले पाहिजे. अभिषेकाने भरलेला असल्यानं कुणी पण तुमच्याकडे, कुणी पण काय होईल? तुमच्याकडे. तुम्हाला माहितीये का, बायबल मध्ये अजून एक उदाहरण आहे. त्याच्यामध्ये तुम्ही राहा. काही लोक म्हणा आलिशा कशाने भरलेला आहे? सामर्थ्याने. अरे आलिशाने जे सामर्थ्य मिळवलेलं आहे, त्या सामर्थ्य कुठून मिळालेलं आहे? एलियाच्या मागे तो लागलेला. एलियाला त्याने काय केलेलं? सोडलेलं नाही. एलियाला ज्यावेळेस स्वर्गात घेतलं गेलेलं तोपर्यंत आलिशाने काय केलेलं? त्या आलिशाने एलियाला सोडलेला नाहीये. म्हणून तो अभिषिक्त झालेला आहे. म्हणून कसा झालेला आहे? अभिषिक्त झालेला आहे. म्हणून अभिषिक्त व्यक्तीचं ऐकल्यावर तुमच्या घरातले भांडे कधीच रिकामे राहत नाहीये. आलिशाचं ऐकल्यानंतर विधवा स्त्री कशामधून मुक्त झालेली? कर्जामधून बाहेर आलेली आहे. हालेलुया. हालेलुया. ऐकायचंय. काय करायचंय? मला काय करायचं? शेजारच्याला सांगा. शेजारच्याला सांगा ऐकायचंय. ऐकत जा जरा. पण ऐकत जा जरा. ज्यावेळेस तुम्ही ऐकणार आहे त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये अभिषेक येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही ऐकणार आहे तुमचं रांजण कधीच पाण्याने रिकामं राहणार नाही. हालेलुया. स्वतःला जागा करा जरा. एकच हात नका, दोन्ही हात करा. स्वतःला जागा करा. अभिषेक असल्यानंतर, पाणी असल्यानंतर काय असणार आहे? पाण्याचं काय होणार आहे? द्राक्षरस होणार आहे. तेलाचं काय होणार आहे? हो, तेलामधून काय होणार आहे? भांड रिकामं राहणार नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण उभं राहूया. आपण काय करायचंय? अभिषेक काय करायचा? वाढवायचा का कमी करायचा आहे? वाढवायचा आहे. एवढं तेल. किती तेल टाकलंय तिने? थोडं भांडे आणलेत. काय केलं? कार्यक्रम, भांड्याचा कार्यक्रम केला. भांडे रिकामे भांडे आणले. असे रिकामे टेकडे असतेच बसलेले. त्यांना घेऊन या. त्यांना म्हणा आज काय आमच्या प्रार्थनेच्या ठिकाणी काहीतरी प्रोग्राम आहे. आज तुम्हाला जेवण मिळणार आहे. तुम्हाला आज देव काय करणार? आशीर्वादाने भरा. रिकामे भांडे आणले. रिकाम टेकडे कुठं आणलेलं आहे? तिच्या घरामध्ये आणलेलं आहे. कशासाठी आणलेलं आहे? आशीर्वादित भांड देखील काय होणार आहे? रिकामपणाचा शाप जाणार आहे. आयुष्यभर रिकामेचे. काही असलं तरी काही नाहीये. काही असलं तरी काही नाही. आजपासून म्हणा मी भरलेलो आहे. पैशाने भरलेलो आहे. मी आशीर्वादाने भरलेला आहे. तुमच्यातले शाप तोडून टाका. अरे तोडून टाका ना. काही लोक म्हणतात आमच्या पिढीपासून आलंय. शुगर आली पिढीपासून. बसली नागावानी. पिढीपासून आली मग बसली डोक्यावर. अरे रिकामे भांडे तुमच्या दारात ज्या वेळेस येणार आहे
त्यांना पण आशीर्वाद भेटणार आहे, त्यांच्यावरचे पण शाप जाणार आहे, तुमच्यावरचे पण कर्ज काय होणार आहे, निघून जाणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. घेऊ नका पिढीचं डोक्यावर वजन. एकदा ईश्वर टाकून द्या. पिढीचं कोणावर टाकून द्यायचंय? ईश्वर टाकीतच नाही आपण, माझ्यावरच घेतो आपण, स्वतःवरच घेतो. आमचं एक जण भेटला मला सकाळी, तो म्हणे नाही ना आमच्या पिढ्यांपासून शुगर आहे. अरे कशाला करतो शुगर तू? हा कशाला करतो? अरे तुला द्राक्ष घे, तू काय घे, तुला येशू तुझ्या दारात आलेला आहे, येशूला आमंत्रण कर. तुम्ही कोणाला आमंत्रण केलेलं आहे? येशूला बोलावलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही येशूचं ऐकणार आहे, हो त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये कुठलंही भांडण रिकामं राहणार नाही, आशीर्वादित होणार आहे. जर तुम्ही सेवकाचं ऐकतान तर हे भांडे कधीच रिकामं राहणार. तुमच्या घरामध्ये काही भांडे नाहीत का? आहे. भांड्याला वाजतात का नाही? हा ते वाजवत बसायचे नाही. आपल्याला काय करायचे? ते भांडे काय करायचे? हा त्या भांड्यामध्ये काय करायचे आपल्याला? इलिशाचं ऐकून, आलिशाचं ऐकून त्याच्यामध्ये तेल टाकायचं. त्या भांड्यामध्ये काय टाकायचंय? आलिशाचं ऐकून तेल टाकायचंय. आणा रिकामे भांडे. हालेलुया. त्याला काय येत नाही, त्याला काय होत नाही. अरे ते भांड रिकामं आहे. अरे जाऊ दे, परमेश्वर तुझ्यासाठी ते काय करत आहे? आणत आहे तुला ब्लेस करायसाठी. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही भांडे आणतात, तिला वाटलं आता हे काय रिकामे भांडे मला आणायला सांगतोय. आता रिकामे भांडे तिला कळालं की हे भांड प्रत्येक आणलेलं जे भांडे, लोकांकडून आणलेलं जे भांड आहे ते माझ्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. तुम्ही प्रत्येक लोकाला, बहिणीला, भावाला तुम्ही सुवार्ता सांगतात, ते लोक येतात, पण ते तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. किती लोक म्हणतात माझ्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. म्हणा शेजाऱ्याला तुझ्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. ऐका मग सेवकाचं. हा आलिशाचं ऐकलं. आलिशाचं ऐकल्यानंतर बाईचं कर्ज काय झालेलं आहे? निघून गेलेला आहे. कर्ज दूर झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोक कर्जाने काय झालेले, जर झालेले आहे. त्यांचं कर्ज काय होत नाहीये, दूर होत नाही. त्याला कोणाची गरज लागते? देवाची गरज लागते. प्रेज द लॉर्ड. रिकामे भांडे तिने आणले. आज सगळ्यात महत्व, विधवा स्त्रीने कोणाचं ऐकलेलं आहे? आलिशाचं ऐकलेलं आहे. आणि आलिशाचं ऐकलं ती, आणि तिचं कुटुंब आशीर्वादित झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. 4 अध्यायामध्ये परत एकदा वाचूया आपण. 1 ते 7 वचनामध्ये सांगितलं, एकदा संदिष्टाच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने तिला मदत करायला कोण आहे तिचे? मुलं. किती मुलं आहेत? 2 मुलं आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मुलं पण गेले भांडे आणायला, आणि भांडे गोळा करून आणले. लोकांना काय वाटलं आमचे कोणी कोणाचे भांडे देते का आता तरी? हा त्यावेळेस कसं झालं असेल? हा किती त्रास झाला असेल? हा बोला ना, किती त्रास झाला असेल? तिला विचारलं असेल, तू कशाला भांडे चालवलेत आमचे, कसे काय असेल? मला तर असं वाटतं तिने लोकांचं आणलं असेल तर तिचे भांड्यात तिने काहीतरी काय रिकामं दिलेलं नसेल. तिने पण भांड काय केलं असेल? तेलाने थोडं का व्हायना तिने तेल दिलं असेल. मला असं वाटतं त्या ठिकाणामध्ये. वाचा ना. माझा सेवक, तुझा सेवक, 4 मध्ये. मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात काय केलेलं आहे? दार उघडलं. कोणासाठी दार उघडलेलं आहे? आलिशासाठी दार उघडलेलं आहे. हो तुमच्या घराचं दार तुम्ही ज्यावेळेस उघडत आहे त्यावेळेस तुमच्यामध्ये तेलासारखे अभिषेक येणार आहे. व तेलासारखे काय होणार आहे? आशीर्वाद येणार आहे. कर्ज काय होणार आहे? दूर होणार आहे. कधी दूर होणार आहे? दार उघडल्यानंतर. हालेलुया. दार बंद करू नका. हालेलुया. कर्ज आहे तर सेवकासाठी दरवाजा खोला. तुम्ही तुमचं कारण सेवकाला सांगा. हिने कोणाला शेअर केलेलं आहे? आलिशाला म्हटली, तुझा सेवक माझा नवरा काय झालाय? मरून गेलेला आहे. माझ्यावर कर्ज झालं. तो म्हणे मी तुझ्यासाठी काय करू? तुझ्याकडे काय आहे? प्रेज द लॉर्ड. आपल्याकडे काय आपण देत नाही. प्रेज द लॉर्ड. आपण काय करतो? आता मी खाणार आणि मरून जाणार. अजून एक विधवा स्त्री इलेला नाही म्हणली का? सारपत नगरामधली. आता आम्ही एक मुठभर काय आहे? पीठ आहे कुपीमध्ये थोडंसं आहे, ते आम्ही खाणार, आम्ही मरून जाणार. तुझ्याकडे काय म्हणलं तर लोक टेन्शन येतं लोकांना.
प्रेस लॉर्ड. आता ह्यो मागतो का काय माहिती आपल्याला. काय काय लोक भाग आहेत. पास्टरकडे काय दिसलं का कुठून आलं, तू किती देऊ देऊ थकलास, मला ते म्हणायचंय. तू किती देतोस आणि विचारतो किती. प्रेस लॉर्ड. असं पाहिजे का, काय करावं काय नाही असं झालं पाहिजे. पाहुणे आले का कसं होतं आपल्याला, पाहुणे आलं का मटण आणू का, बिर्याणी करू का, काय काय करू आपण. आणि सेवक आला का तो म्हणला ना तुझ्याकडे काय आहे, त्याला वाटतं काहीतरी मागू राहिले का काय माहिती. ते असे लोक काय नाहीये, रिकामे भांड्यासारखे. मला रिकाम भांडे कधीच आशीर्वाद येत नाही. म्हणा ते कधीच आशीर्वाद येत नाही. त्याला म्हणा ते आशीर्वाद येत नाही. हालेलुया. भांडे काय करा, आणा तुम्ही. भरलेले भांडे पण इथं आणा. रिकामे असले रिकामे पण आणा. सेवकाला पण बोलवा. प्रेज लॉर्ड. तिथं काय करू नका, कानकूस करू नका. वाढायला कानकूस करू नका, द्यायला कानकूस करू नका. वाढायला द्यायला तुम्ही काय करत आहे हे तुमच्यासाठी काय आहे, आशीर्वादाचे. ओ देवाला माहिती तुमच्याकडे किती आहे. ओ ज्यावेळेस तुमच्याकडे किती आहे आणि तुम्ही काय करत आहे, ओ ते सगळं परमेश्वर काय करणार आहे, आशीर्वादाने भरणार आहे. तो म्हणला तुझ्याकडे काय आहे, इकडं आण. ती म्हणे एक घडात त्याल्याशिवाय माझ्याकडे काय नाही. तुमच्याकडे काय असतं करा. कशासाठी करा, ऐका आणि करा. नाही राहिलं तर नाही राहिलं. ती म्हटली आता आम्ही खाणार आणि काय होणार, मरून जाणार आहे. बघा त्या दुष्काळामधली गोष्ट वाचा जरा. 17वा अध्याय काळा, 17वा अध्याय 8 ते काही वचन. तेव्हा पहिले राजे 17वा अध्याय आणि 8 ते काही वचन. तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. पहा तुझे पोषण करण्याची तिथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या विशीजवळ तो आला तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करीताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणावयास जात असता त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर भाकरीचा तुकडा काय कर मला. पाणी आण. पाण्याबरोबर काय म्हणला, थोडीशी भाकर आण. हालेलुया. थोडीशी काय आणायला लावली, भाकर आणायला लावली. म्हणजे तिच्याकडे काय झालंय, मृत झालेली आहे दुष्काळामध्ये. ती काय झाली, ती मृत झाली म्हणा, रिकामी झालेली आहे. सेवकाचं ऐकल्यानंतर काय झालं, तिच्या आयुष्यामध्ये दुष्काळ संपलेला आहे. जर तुम्ही रिकामे असताल तर करा, रिकाम्या परिस्थितीमध्ये करा. हालेलुया. तुम्ही रिकामे राहणार नाही. रिकाम्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही म्हणणार आहे माझ्याकडे काय नाही, तर तुम्हाला काहीच भेटणार नाही. रिकाम्या परिस्थितीमध्ये करा. तुमच्यासाठी परमेश्वर आशीर्वादाचे द्वार उघडणार आहे. तिने दरवाजा बंद करून घेतला, पण तिच्यासाठी बायबल मध्ये सांगितलं की आलिशाने ज्यावेळेस तिला सांगितलं तुझ्याकडे काय आहे, ती म्हणे घडाभर तेल आहे. तिने भांडे आणले. भांडे आणल्यानंतर थोडं थोडं तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर तिने काय केलेलं, दरवाजा बंद केलेला आहे. हो, आज तुमच्यासाठी पापाचे दरवाजे तुम्ही बंद करा. तुमच्यासाठी जगाचे दरवाजे बंद करा. तुम्हाला परमेश्वर काय करणार आहे, हर एक प्रकारच्या हालेलुया. तिची कुप्पी, मुठभर पिठाची कुप्पी, काय म्हणलं त्याच्यामध्ये, कुप्पीच थोडस तेल आहे. तिची कुप्पी रिकामी राहिली का, रिकामी होणार होती. काय होणार होती, रिकामी होणार होती. रिकामी होणार होती. तुमची कुप्पी पण कधी रिकामी होणार नाही, कधीच संपणार नाही. अरे बोला ना, कधीच संपणार नाही. हालेलुया. कधीच नाही. कुणी म्हणलं नाही याला संपवायचं तरी संपणार नाही. फक्त तुम्ही तुमचे दरवाजे सेवकासाठी उघडा. पाहिजे दरवाजे उघडायचे. दरवाजेसाठी देवाच्या सेवकासाठी तिने काय केलं, आलिशासाठी तिने तिचे दरवाजे काय केले, उघडले. हिने पण इलियासाठी काय केलं, दरवाजे उघडले. काय कमी करू नका. पाहुण्याला परास नरडेऊस पर खाऊ घालतो. आणि सेवकाला पाहिलं का कशाला आले, आता चहा करावा लागेल, आता हे करावं लागेल, आता ते करा, मीटिंग घ्यावा, मीटिंग ठेवा. नाही आमच्याकडे काय नाही, काही रिकामेच राहतात. अरे रिकाम्या परिस्थितीत ठेवा घरी प्रार्थना. तुमचं भांड भरून जाईल. तुमचे भांडे भरत नाही याचा अर्थ तुम्ही बोलवत नाही सेवकाला.
नाही. तुम्ही त्याला आमंत्रण करत नाही, तो तुम्ही त्याचं स्वागत करत नाही, त्याला यायला काही येड नाही लागलं. परमेश्वराने तिच्याकडे पाठवलं. कुणी पाठवलं? परमेश्वराचे वचन 8 वचनामध्ये वाचा त्याच्यामध्ये. तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त कोणाचे झाले वचन की प्राप्त झालेत? परमेश्वराचे देव वचन. तुम्हाला रिकामं ठेवायला इच्छित नाहीये. आमेन, हालेलुया. देवाची इच्छा नाही की तुम्ही रिकामं राहावं. आमेन. तुम्ही अभिषेकाने भरावं. आमेन. तुम्ही कर्जातून बाहेर Praise यावं, the Lord. त्रासातून बाहेर यावं, Hallelujah. तुम्ही प्रॉब्लेम मधून बाहेर यावं. तुम्ही तुमच्यावर डोंगरभर जरी कर्ज असलं ते कर्जामधून रिकामं करायसाठी परमेश्वर कोणाला तरी सेवकाला तुमच्याकडे पाठवतो. कशासाठी पाठवत आहे? की तुमचा फायदा करायसाठी. आमेन, हालेलुया. Praise the Lord. कोणाचा फायदा करायसाठी? माझा फायदा. आपण फायद्याच्या मागे निघतो. फायदा मागे नाही आला पाहिजे. आज रविवार आपला दिवस बुडला ना, 300 रुपये बुडतील ना. किती पैसे बुडतील? 300. शेजारच्या लोकांना 300 बुडतील ना. हा, कोणी काहीतरी लाडू पेढे घेऊन येणार, ते बुडून जातील पाहुणे आल्यावर. पाहुणे आणते. लाडू बुंदी बुडून जातील, मग ते कुणी दुसऱ्यांना होऊन जाईल. असं आहे का? नाही. अरे परमेश्वराने तुझ्यासाठी या ठिकाणामध्ये जे लाडू बुंदी ठेवलेले, त्या लाडू बुंदीचे आशीर्वाद कोणाला नाहीये. आमेन. ते फक्त तुझ्यासाठी आहे. Praise the Lord. किती लोक म्हणतात माझ्यासाठी माझ्यासाठी आशीर्वाद आशीर्वाद आहेत. तुमच्यासाठी ठेवलेले आशीर्वाद तुमच्याकडे जाणार आहे. माझ्यासाठी आशीर्वाद ठेवले. पण तुम्ही आशीर्वाद सोडून तुम्ही दुसरीकडे पळाले. इलिया आलाय तुमच्या दारामध्ये आणि तुम्ही पळतात कार्यक्रमाला. इलिया येऊन बसलाय. इलियाला बसून ठेवते, बस तुम्ही आम्ही पर जेवण करूच तर बसून ठेवते. आम्ही जाऊन आणि प्रार्थना कधी? जेवण झालं. जेवण झालं. असं आहे का? नाही. एक अंकल होते, आम्ही एका ठिकाणी जायचो प्रार्थनेला 20 किलोमीटर पुढे. तर त्या ठिकाणामध्ये मी त्या अंकल शेतामध्ये काम करायचे. त्या अंकल आणि आंटी काय करायचे? शेतामध्ये काम करायचे. पण ज्या वेळेस मी जायचो ते काम टाकून ते माझ्या समोर यायचे. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. पण आज त्यांचा बंगला झालेला आहे. Praise the Lord. त्यांचं वॉटरचं काय आहे? मोठं वॉटर सप्लाय करतात ते. Supply. बाटल्या तयार करतात ती. काय करतात? बाटल्या. मोठ्या बाटल्या तयार करतात आणि पाणी विकत आहे. Praise the Lord. का बरं? विधवाश्री देवाची आज सेवा विधवाश्री करता कुठे गेली? हा, आलिशाकडे गेली. हालिशाच्या समोर आली, काटक्या गोळा करीत होती. अरे इल्याकडे आली ती. काटक्या गोळा. आलिशावाली वेगळी ती. आलिशावाली म्हणा आलिशावाली विधवाश्री आलिशावाली वेगळी. वेगळी. ही विधवाश्री वेगळी. ही सारखी. विधवाश्री काय आहे? म्हणा सेवकच ऐकल्यानंतर ते आशीर्वादित होता. सेवकाचं ऐकल्यानंतर आशीर्वाद देतो. सेवकाचं नाही ऐकलं तर लुडबुड्या होता. सेवकाचं नाही ऐकलं लुडबुड्या. काय आहे? लुडबुड्या आहे ना तसं वचन, आहे ना तसं वचन. Praise the Lord. पण या इलिया ज्या स्त्रीकडे गेलेला आहे, ती स्त्री काय करीत होती? काड्या गोळा करत होती. काड्या करीत नव्हती ती. काटक्या. काय करत होती? काड्या. आत्ताच्या विधवा स्त्रिया बघा लय काड्या करतात त्या. विधवा स्त्रिया पण असो, तरुण स्त्रिया पण असो, सगळ्या स्त्रिया असो, त्यांना लगामच नाही. त्यांना नवऱ्याचा लगाम नाही, पोराचा लगाम नाही, भावाचा लगाम नाही, काय नाही. त्यांच्याच पळत उधळलेल्या घोड्यावानी. पंच घोड्यावानी घोडं उधळल्यानंतर काय होतं? हा, एखादं प्राणी बघा ना, प्राणी उधळल्यानंतर काय होतं? त्याला लगामच नाही. Praise the Lord. तुम्हाला आणि मला लगामसाठी सेवक पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. म्हणा शेजारच्याला, तुला आणि मला लगामासाठी सेवक पाहिजे. लगामासाठी. लगामासाठी सेवक पाहिजे. पाहिजे. मग सेवक बोललं तर वाईट वाटायचं का? नाही. हा, कमून उशिरा आले, कमून तू असं करतोय, कमून तू तसं करतोय, वाईट वाटलं पाहिजे का? नाही. कधीच वाईट नाही वाटलं पाहिजे. कारण की परमेश्वराने ते तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्हाला आणि मला लगामासाठी कोण ठेवलेले? सेवक ठेवलेले. म्हणा पवित्र आत्मा पण ठेवलेला आहे. पवित्र आत्मा. तुम्हाला आणि मला लगामासाठी काय ठेवलं? म्हणा देवाचं वचन देवाचं ठेवलेलं वचन आहे. दिलेलं आहे. देवाचे प्रार्थनाच्या ठिकाणामधले लोक, मोठे वरिष्ठ लोक तुम्हाला लगामासारखे Praise आहेत. the Lord. Hallelujah. मला शेजाराचा लगामासारखे लगामासारखे. प्रार्थना करणाऱ्या ठिकाणामध्ये तुम्ही मोठ्याले स्त्रिया, बहीण भाऊ तुम्हाला बोललं तर वाईट वाटू द्यायचं Praise the का? Lord. नाही. कधीच वाईट वाटू नाही द्यायचं. का नाही वाईट वाटू द्यायचं? कारण की परमेश्वराने तुम्हाला लगाम लावण्यासाठी, तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी ते लोक ठेवलेले आहेत. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तुम्ही काटके गोळा करा. पण जर सेवक आले तर त्याला समोर जा. Praise the Lord. तुम्ही Hallelujah. कोणचं भांडे घाशीत असू द्या, कोणचे काही बहिणी अशा असतात, बाळकाला खुर्ची दिले का गायब. बस भाऊ तू. तुम्ही डायरेक्ट स्वयंपाक झाल्यावरच येणार. असं आहे का? नाही. माझ्या मी जीवनात अनुभव घेतलेला आहे. आम्ही Praise the Lord. माझ्या जीवनात काय बस. अनुभव घेतला मी. पण त्या लोकांना मी सरळ पण केले.
काय केलंय मी त्यांना सर त्यांना म्हणतो पहिले तुम्ही काय करा, इथे येऊन बसा. इथे येऊन बसा. प्रेस लॉर्ड. कुठे येऊन बसायचंय? देवासमोर देवासमोर. ही काटक्या काय करत होती तिथं? गोळा करीत होते. कुठे लिहिलंय ते? 10 वर्षांमध्ये 10 वाचनामध्ये वाचा. त्याप्रमाणे तो सार्प तेथे गेला, नगराच्या वेशीजवळ तो आला, तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करीताना त्याने पाहिले. काटक्या गोळा करताना पाहिलं. तिला हाक मारून तो म्हणाला, तिला हाक मारून म्हणले, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. पात्र पण काय आहे? थोडस पाणी ठेवलेलं आहे तिने. थोडंसं पाणी. काय पात्र पण कशाने भरून आणलंय तुम्ही? का कंजूसीने दिलंय तिने? नाही. बुट्ट बुट्ट पात्र. काय काय लोक पाणी सुद्धा कंजूसी करतात. पाणी सुद्धा कमी दिलं. सगळ्या गोष्टीत कंजूसी असते. तसं पाहिजे ना. तुमचं घरचं पाणी आणलं की इथं कधी द्यायला आम्हाला? हा सांगा ना. आणा ना पाणी. पाणी पुरत नाही मग का नाही पुरत? आशीर्वाद होईल. हालेलुया. अंडा आणून ठेवला. 10:42 मध्ये काय सांगितलं? सेवकाला एक गार पाण्याचा प्याला गार पाहिजे. पाण्याचा प्याला अजिबात देत नाहीत. चहाच आणून देतात. अजिबात देत नाही. Praise the Lord. काय काय विसरलेत ते. पाणी आणायचं काय झाले? चहा पाणी, देते. चहा. नुसते चहा आणून ठेवते. आधी पाणी. अरे मग काय चहाच द्यायचा का? पाणी नाही द्यायचं का? द्यायचं आधी. पुढे काही विचारायचं का नाही? पाहुणा आला तर त्याच्या डोक्यावर हात फिरवतील असा. असं पण. हं? डोक्यावर हात फिरवतील का नाही पाहुणा आला तर? हा ये रे पाहुणा जरा इकडे. पाहुण्याला. त्याला गोंजरू घेतील असे. गुळू घेतील. आजच्या दिवसा पाहुणा आला का लगेच त्याच्या काय डोक्यावर. काय करू मी तुमच्यासाठी? लाजून. काय करू मी तुमच्यासाठी? हा पाहुण्याला मग पाहुणा म्हणतो काय करा? आज बिर्याणी हा करा. आज तुमच्या बिर्याणी आजची- करा बरं का. तुमच्या आजची लय भारी होती. आणि तुमच्या आजची बिर्याणी लय चांगली. मग बिर्याणी अर्धा किलो मटन नाही तिथं किती किलो मटन 5 येईल? किलो, 4 किलो. एक तिथं 1 किलोची बिर्याणी होईल. आणि सेवक आल्यावर नाही बरं. काहीच करायचं नाही. पावसाळा सुद्धा नाही. पाणी पण विचारायचं नाही. चहा पण विचारायचं नाही. यान जा. ऑफरिंग सुद्धा नाही. काही काही लोक देतच नाहीत काही. नाही. काय ते कसे सारखे? रिकामे भांड्यासारखे. तर त्याला डोळे वाटरून म्हणा रिकामे भांडे. रिकामे भांडे. रिकामे भांडे. रिकामे भांडे. रिकामे भांडे. असं करा बसल्या रिकामे भांडे. रिकामे भांडे. भांडं रिकामं पाहिजे का? नाही, भरून हा, आणायचं. सांगा ना. नाही. भरून आता जुने लोक बघा ना. अजूनही भांडे काय करतात? भरून देतात. काही लोक लय अर्धे देतात. अर्ध दिलं तरी त्यांना कसं वाटतं? राग येतो त्यांना. ते म्हणतात अर्ध कशाला दिलं? फुल दे. जुने लोक बघा का अर्ध नाही देऊ. अर्ध अर्ध नसतं द्यायचं. हम्म. मी तुम्हाला काय त्या गोष्टी फॉलो करायला नाही लावत. नाही. पण तुमच्या जीवनामध्ये येत येऊन बस ये सार. तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादित आशीर्वादित होण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? भरून. भरून द्यायचंय. काय करायचंय? आमेन. भरून द्यायचंय. मला टाकाटक द्यायचंय. टाकाटाक द्यायचंय. कसं द्यायचं? पात्र कसं आणलं त्याच्यामध्ये? 10 मध्ये वाचा बरं. हा किती तिला हाक सांगितलं? मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. कितवा? दुसरे पहिले राजे किती? 17, 10. 17-10. पहिले राजे 17-10. सगळ्यांनी वाचा. त्याप्रमाणे तो सार्प तेथे गेला, नगराच्या विशीजवळ तो आला, तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. काटक्या गोळा करताना पाहिलं. तेव्हा तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणाव्यास जात असता त्याने तिला पाणी हाक मारून आणायला सांगितले. जाता त्याने हाक हो, मारून सांगितले. दुष्काळामध्ये तिच्याकडे काय नाहीये? पाणी नाहीये. तरी पाणी मागे. भांडे रिकामे पडले तिचे. हम्म. काय? रिकामे भांडे असतात. रिकामे पडले. आपले भांडे रिकामे असले तर पाहुण्यासाठी उघडे असतात ती. तसं टाकीत होता आपण. रिकामे भांडे काय करतो मग? जातो शेजारच्याकडून. काय नसलं त्याला टीप आणून देतो. मग आहे. हा यार काय करतो? टीप आणून देतो. गळ्यातलं गाण ठेवतील. सोनं नाणं गाण ठेवतील. पण काय करतील? आहे. बचत गटाचे पैसे काढतील. आहे. हा पण आयर कसा असतो? टाकाटक. टकाटक. कसा? मला पण कर असं टकाटक. असं टकाटक. टाकाटक. कसं करतात? टाकाटक. काय नसलं तरी काय करतात? आयर मात्र बाहेर मात्र टाकाटाक. टकाटक असतो. पण तिथं तुम्हाला तुमचं भांड भरणार आहे का आशीर्वादाचं? नाही. सांगा ना. आशीर्वादाचं भांड भरणार आहे? म्हणा आशीर्वादाचं भांड. आशीर्वादाचं भांड. भांड नाही भरणार. भरणार नाही. नाही भरणार. तुम्हाला लोकांना केलं तर तुम्ही तिथून आशीर्वाद नाहीये. तुम्ही देवासाठी. करा. तुम्ही मी नाही म्हणत नाही लोकांसाठी तुम्ही करा. तुम्ही जे पेरलं तर उगवणारच आहे. पण तुम्ही मेन जे आहे सेवेसाठी. देवाच्या सेवकासाठी तुम्हाला वजं आलं पाहिजे. Yes. काय आलं पाहिजे? वजं आलं पाहिजे. वजं आलं पाहिजे. रिकाम टेकड्या पाहुण्यांसाठी वजं येतं तुम्हाला.
काय आहे? म्हणा रिकाम टेकडे, रिकाम टेकडे. जे काही कामाचे हे नाही. काय कामाचे? तुम्ही आज केलं तर उद्या तुमची इज्जत घेतील ते पाहुणे, तुम्हाला नावं ठेवतील, तुमची बदनामी करतील, तुमची निंदा करतील, तुम्हाला घालून पाडून बोलतील. अशा लोकांसाठी करू नका. Praise the Lord. Hallelujah. हे लोक तुमची निंदा करतात, अपमान करतात, छळ करतात, तुमच्या नावाची बदनामी करतात. करू द्या. अशा लोकांसाठी करू नका. Praise the Lord. अशा लोकांसाठी करा की ज्या लोकांपासून तुमचे भांडे भरणार आहे, Amen. ज्या लोकांपासून तुमचे रिकामे भांडे भरून जाणार आहे, Amen. तुमचं पाण्याचं रिकाम पात्र ते भरून जाणार आहे, Amen. तुमची तेलाची कुप्पी जी संपणार आहे ती भरून जाणार आहे. सेवकासाठी करा, Praise the Lord. Hallelujah. देवाच्या लोकांसाठी करा. Amen. Hallelujah. हा? कसं करा? मन भरून करा, मन भरून करा. थोडं आणू नका. थोडं नाही. कसं आणा? मन जे भरून. असन ते. भर भरून आणा. म्हणा भर भरून आणा. भर भरून. काय करा? भर भरून आणा. भर भरून आणा. मोजकं आणू नका. मोजकं काय करू नका. मोजून. देवाला तुमची परिस्थिती माहिती, देवाला हिची परिस्थिती माहिती की आज हिच्याकडे काय नाही. आता ती खरं बोलली, चिमूटभर पीठ आणि तूप मध्ये थोडस हेला आहे. मला असं वाटतं पाणी पण संपलं असेल. पात्रामध्ये का पाणी आणलंय तिने? का पाणी आणलं तिने पात्रामध्ये? मला असं वाटतं तिचं पाणी पण संपायला आलेलं असेल. कदाचित तुम्ही घरी प्रार्थना घेत नाही म्हणून तुमच्या घरामध्ये रिकामे तुमचे भांडे, तुमचे आशीर्वाद रिकामे झालेले आहेत, तुमचे आशीर्वाद संपत आहेत, डेड होत आहेत. म्हणा डेड होत आहेत आशीर्वाद. पाण्याचे आशीर्वाद काय? पाणी काय आहे? तो येशू म्हणतो मी जीवनाचं काय आहे? पाणी आहे. तुमच्यामध्ये आशीर्वाद काय होतं? डेड आहे. अभिषेक काय आहे? अभिषेक मृत झालेला आहे. तुमच्यातून पवित्र आत्मा निघून गेलेला आहे, सामर्थ्य निघून गेलेला. आशीर्वाद काय होत आहे? डेड होत आहे. एलियाच्या वेळेस त्या विधवा स्त्रीच्या त्या ठिकाणामध्ये तो आलेला आहे. तिचे आशीर्वाद काय झालेले आहे? बरकत आलेली आहे. काय झालेलं आहे? आशीर्वाद बरकत आलेले, बरकत आलेली आहे. झालेली आहे. काय झालंय? अनुवादामध्ये वाचा ना तुम्ही. बरकत कुठून येणार आहे? देवाच्या अनुवाद 28 मध्ये आशीर्वाद. वाचा. अनुवाद 28 मध्ये ज्या वेळेस आज तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि याच्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर तुला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्च करील. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील, वा. तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावतील. काय येणार आहे? बरकत येणार आहे. बरकत. देवाच्या लोकांसाठी तुम्ही खर्चाल तर त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये काय येणार आहे? बरकत येणार आहे. Lord, amen. ही बरकत कोणीच थांबू शकत नाहीये. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. चला सगळे आपण उभं राहूया. Amen. हालेलुया. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला 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 बोला. Hallelujah. Praise the Lord. Amen. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. अरे तुम्हाला बरकत पाहिजे ना? Amen. 8 वचनामध्ये शब्द आहे बरकत. 8 वचनामध्ये का? 28, 8. हा. तुझ्या धान्याच्या हा, कोठारात अनुवाद 28:8 मध्ये तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव तुझा देव परमेश्वर जो तू- देवाची आज्ञा पाळल्यानंतर तुम्हाला काय येणार आहे? बरकत येणार आहे. Praise the Lord. Amen. रिकामा पाठवू नका सेवकाला. नाही, काय करू नका? रिकामं पाठवायचं नाही. रिकामा गेला की तुम्ही रिकामे, तुम्हीच रिकामे राहणार. रिकामे गेला तर तुम्ही रिकामे. इथं पण येताना कसं यायचं नाही? रिकामं यायचं नाही, रिकाम टेकडे यायचं नाही. भरून यायचं सांग. इथं रिकाम यायचं. जाताना लग्नात? जायचं. लग्नात याचं त्याचं मागून घालून जायचं. थोडेफार तुला. काही काही महाभक्त असे दुसऱ्याचं घेऊन ते गाण ठेवून त्याला करून येतील. कस काय बरकत राहणार आहे? नाही राहणार. बरकत पाहिजे. किती लोकांना बरकत पाहिजे? आमेन. हालेलुया. बरकत पाहिजे तर देवाच्या आज्ञा पाळा. आमेन. हालेलुया. रिकामेन तुम्हाला नाही पाहिजे. तुम्हाला बरकत पाहिजे. तुम्हाला पाण्याची बरकत पाहिजे. तुम्हाला पिठाची बरकत पाहिजे. तुम्हाला तेलाची बरकत पाहिजे. तुम्हाला हर एक गोष्टीची बरकत पाहिजे तर देवाच्या तुम्ही काय करायच्या? आज्ञा पाळायच्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज्ञा पाळा. हालेलुया. बरकत देईल तो. यस. काय पाळायला सांगितलंय? आज्ञा. काळजीपूर्वक. Yes. काय करायचंय? काळजीपूर्वक काय करायचंय? आज्ञा. तिने काय केलं? काळजीपूर्वक सेवकाचं सेवकाचं ऐकलं. ऐकलं.
आपण सेवकाचं ऐकतच नाही, सेवकाचं आधीनं राहत नाही. मी माझ्या मनाने सेवा करेन, मी माझ्या मनानेच प्रार्थना करेन. बरकत गायब, तेल पण गायब, अजून काय भांड रिकामच. Yes. काय काय लोक बघा रिकामेच आहेत. हा काय नाही, माझा एरिया आहे, मी इथं प्रार्थना करेन. मला येते ना प्रार्थना करता. आणि काय दिसलंय त्याला? काय दिसलं काय हा कोपऱ्यात काय दिसली? केरसुनी दिसली. मला दिसतं ना, काय दिसतं त्याला? त्याला दिसत नाही. एखाद्याला उपाशी पाठवतो. हा काय करत, काय सांगितलंय तुम्ही मला? तुम्हाला काय सांगायचंय? तुमच्या जीवनामध्ये बरकत पाहिजे Praise the Lord. तर तुम्ही देवाच्या आज्ञा पाळा. यस. हालेलुया. बसा खाली. काय पाहिजे? बरकत तू पाहिजे. काय 1.5 करोड प्रार्थना करायच्या, करोडाच्या प्रार्थना करायच्या. देवा मला 10 लाख रुपये दे. आणि देतो काय? चिल्लर 10 पैसे देतो. काय देतो? करायला काय करतो? काहीच करीत नाही. भरपूर पैसा आहे. श्रीमंत मनुष्य का मागच्या हप्त्यात ऐकलं नरकाला गेला. याचा अर्थ काय? त्याची संपत्ती त्याने काय केलेली नाहीये, देवाच्या सेवेला देवाच्या सेवेला त्यांनी खर्च केलेला नाहीये. बायबल मध्ये सांगितलं धनवानांची केवढी दुर्दशा होणार. उंट सुईच्या नाकातून जातील पण ते धनवान लोक काय होणार नाहीये, जाणार नाही. तुम्ही तुमचा पैसा लपित असेल, तुम्ही अन्न धान्य लपित असेल, सेवेसाठी तुम्ही त्याचा वापर करत नसेल, रिकामे भांडे. तुम्ही त्या रिकाम्या भांड्यासारखे आहे. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही परमेश्वरासाठी काय करा? फिरून टाकू. पेरून टाका. कशासाठी? देवाची आज्ञा आहे. काळजीपूर्वक, आमेन. काळजीपूर्वक पाळलं तर, काळजीपूर्वक आपण एकमेकाचा सन्मान करतो, चांगले. काळजीपूर्वक देणं घेणं करतो, चांगले. Yes. पण कोणासाठी करायचंय? सेवेसाठी. सेवेसाठी. सेवेसाठी काय करतो आपण? काहीच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा ना, ती म्हणली माझ्याकडे थोडंसं कुपीत तेल आहे एवढंच. आणि पीठ आहे, आम्ही खाणार आणि आम्ही काय होणार? मरणार. मरून जाणार आहे. म्हणजे तिच्याकडचं राहिलेलं तिने काय केलेलं आहे? फेरून टाकलेलं आहे, रिकामं केलेलं आहे. सेवकासाठी तिने काय केलेलं आहे? घरातलं पिठाची कुपी काय केलेली आहे? रिकामी केलेली आहे. ओ तिचं पाण्याचं भांड काय केलेलं आहे? रिकामं केलेलं आहे. ओ तेल काय केलेलं आहे? रिकामं केलेलं आहे. ओ तिने रिकामं केलं ओ तिच्यासाठी. ओ दुष्काळ संपूपर्यंत तिच्यासाठी तिचं कुठलंही भांड. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. बोला हालेलुया. Hallelujah. हा. 1 वचनामध्ये 28:1 मध्ये वाचा. तुझा देव परमेश्वर याची वाणी लक्षपूर्वक ऐकशील. त्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील. आणि या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या या काळजीपूर्वक सर्व आज्ञा पाळशील. मी तुला आज सांगतो. त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करेल. सर्व राष्ट्रापेक्षा तुम्ही आणि मी काय होणार आहे? उंच. हे भांड कसं होणार आहे? भरलेलं. भरलेलं. उंच होणार आहे भांड. Praise the Lord. आमेन. हालेलुया. Amen. कसं होणार आहे? भांड उंच आणि होणार. भांड्याकडे पाहिल्यानंतर लोकांना काय भेटणार आहे? आशीर्वाद. आशीर्वाद. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगलेला आहे, उंच ठिकाणी टांगलेला आहे. ओ त्याने तुम्हाला मला, ओ त्याने काय केलं? तुमच्या आणि माझे शाप तोडलेला आहे. उंच ठिकाणी त्याला गुलगुता टेकडीवर त्याला उभ्या खांबावर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो मरण पावलेला आहे. खमून की तुम्हाला आणि मला उंच करण्यासाठी. आमेन. हालेलुया. तुम्हाला आणि मला त्यांनी काय करण्यासाठी? आशीर्वादित करण्यासाठी तो उंच ठिकाणी तो मरण पावलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला आमंत्रण केलं? आता या परत रिटर्न या कानागाव इथं 2रा अध्यायामध्ये. कुठं या? कानागावाला. हा चला कानागावाला या आता. चला काय सांगितलं त्या ठिकाणामध्ये? कानागाव. येशूला आमंत्रण होतं लग्नाला. कोणाला आमंत्रण केलं? येशूला. येशू एक कोण आहे? इब्री पत्रामध्ये वाचा. तो कोणचा सेवक झालेला आहे? हा याजक आहे तो. महायाजक. महायाजक आहे. प्रेज द लॉर्ड. हा वाचा ना. त्याच्यामध्ये येशूला काय केलं? आमंत्रण केलं. वाचा वाचा वाचा. येशूला व त्याच्या शिष्यांना लग्नाचे आमंत्रण होते. वाचून दाखव. नंतर 3ऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूच्याही तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली,
हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. हा. त्यात 2-2, 3-3 मन पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा. त्यांनी आणि- रांजण कोणाला पाण्याने भरायला लावलं? साखरा. साखराला. ते पण काय आहे? हा, आशीर्वाद. त्यांनी पाणी नसतं टाकलं तर, आशीर्वाद नसतं झालं. आणि ते पण आशीर्वादी झाले असते का? नसते झाले. सांगा ना. नसते ते झाले. साखर पण काय झाले? आशीर्वादी झाले. आशीर्वादी झाले. कलर. आपण काय करतोय या ठिकाणामध्ये? आपल्यासाठी आशीर्वाद आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. रिकामं राहायचं नाही. इथं आला तरी काय करायचंय? रिकामं काम नाही. करायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लोक नुसतं आयते येऊन बसायचं नाही. नाही. येताना घरी खुरपं घेऊन यायचं. काम. काय घेऊन यायचं? काम. खुरपं घेऊन यायचं. नाही तर गवत जरी कापलं तुम्ही तर तुम्ही काय आहे? रिकामे नाही राहायचे. रिकामे नाही. Praise the Lord. भांड कशाने वारणार आहे? आशीर्वाद. आशीर्वाद. नुसतं झाडूच मारायचा नाही. Praise the Lord. साखरांचं काम आहे का ते? सगळ्यांचं काम सगळ्यांचं आहे. काम आहे. हालेलुया. मग ते तिथं येशू त्या ठिकाणामध्ये गेला का आणायला पाणी? नाही. नाही गेला. कोण आणायला गेलंय? टाकण्याला सेवक आणायला गेला का पाणी? नाही. हा, तुमचे छोटे मोठे काम आहे तो तुम्हाला करायचे. Yes. तुम्हाला रिकामं राहायचं नाहीये. नाही राहायचं. हालेलुया. हालेलुया. एक सिस्टर असायच्या. मग ते सिस्टरला काय वाटायचं की मला आता प्रार्थना येते बरं का. XYZ सिस्टर, मला काय व्हायचे आता? मला प्रार्थना येते. मग मी कशाला चुटचाटाया उचलू? मी कशाला झाडू मारू? नाही. माझा असं म्हणणं आहे ती रिकामी आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. कशी आहे ती? रिकामी भांड. रिकामी आहे. आणि जो भरलेला व्यक्ती असतो तो काही करायला तयार असतो. तो येशूचा ऐकणारा व्यक्ती असतो. ज्यावेळेस या ठिकाणामध्ये त्या चाकरांना सांगितलं पाण्याने रांजण भरा, Yes. हा, सगळे लोक कोणाकडे गेले? येशू. येशूच्या आईकडे गेले. हा, येशूच्या आईकडे गेले. येशूची आई काय म्हणली त्या ठिकाणामध्ये? तो जे सांगन ते अरे बाबा, मी कसं काय ते द्राक्षरस करू? मला तर येत नाही. त्याला सांग. तिथं आहे ना तिथं. हम्म. मग ते द्राक्षरस 3 वचनामध्ये. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्या जवळ द्राक्षरस नाही. हा, येशू काय म्हणली? त्यांचं- द्राक्षरस नाही त्यांच्याकडे. येशूची आई काय म्हणली? त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. त्यांच्या येशूला म्हणले अरे त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू काय म्हणतो तिथं त्या ठिकाणामध्ये? येशू तिला म्हणाला, बाई याच्याशी तुझा बाई, माझा याच्याशी काय तुझा आणि संबंध? माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली माझी नाही. वेळ आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली, त्याची आई चाकरांना सांगत आहे. मला जे काही सांगेल ते करा. येशू काय सांगत ते करा. Yes. हालेलुया. आणि त्यांनी नसतं ऐकलं तर त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद नसते. हा, त्यांना उत्तम प्रकारचा द्राक्षरस प्यायला भेटला असता का? नसता भेटला. कोणी तुम्हाला काहीतरी सांगतं या ठिकाणामध्ये आशीर्वाद आहे. तर समजून घ्या. शेजारच्याला म्हणा तुम्हाला इथं कोणीतरी तुम्हाला सांगतंय. इथं तुम्हाला कोणतरी इथं सांगतंय. कोणीतरी सांगतंय. फायद्याचं आपल्या आहे. आई असो, आई असो. पण आई असो, बोला माझ्याकडे फोन म्हणा. आई असो, आई असो, वडील असो, वडील असो, देवाचे सेवक असो, देवाचे सेवक असो. हे तुमच्यासाठी सांगतात. ते तुमच्यासाठी सांगतात. आशीर्वादाचं असतं. काय काय लेकराला आवडतच नाही. वात्रट लेकरू असतं ते. आपल्याला आवडत. काय त्याला पास्टरचं ऐकायला आवडत नाही, आई आईचं ऐकायला आवडत नाही, मामाचं ऐकायला आवडत नाही, काकाचं ऐकायला आवडत नाही, अजून नातेवाईकाचं कोणाचंच ऐकायला आवडत नाही. जो वाईट आहे त्याचं ऐकायला लय आवडत आहे. दारू प्यानार लय आवडतं लोकांना. केले आवडत ते दारू, त्याला दारू प्यायचं शिकवित. हम्म. त्या साखराने कोणाचं ऐकलंय? येशूचं ऐकलं. पण अगोदर कोण बोललंय? येशूची आई बोलली. आई येशूची आई बोलली. हा जे सांगन ते करा. हा, येशू तुम्हाला काय सांगल ते करा. करा. ते तुम्ही करा. आमेन. काय करायचंय? ऐकायचंय. तुम्ही असं केलं तर तुम्ही रिकामे राहताल का? नाही राहत. हा? नाही राहत. का त्याला घरी पार्सल त्या चाकरांना द्राक्षरस भेटला नसेल का? भेटला असं. हा, भेटला असेल का नसेल पार्सल? Yes. उरल्यावर. तुम्ही काय करता? तुम्हाला पार्सल घरी भेटतं. आमेन. तुम्ही घरी पण घेऊन जाता. Praise the Lord. आमेन. तुम्ही मला असं वाटतं ठिकाणावर आहे का? लाल लेकर Praise the Lord. बघा आमेन. ठिकाणावर आहेत का? Yes. हा, मला असं वाटतं ते द्राक्षरस घेऊन गेले असते. लग्नाला जातात का रे तुम्ही? लग्नाला चोरून बुंदी आणू नका. दिल्यावर घ्या. काय करू नका? चोरून बुंदी आणू नका. मागून खा. काय करा? मग ते 7:7 मध्ये काय सांगितलं? मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल. हे भांड देवाच्या आज्ञा मोडून भरू नका. Yes. काय काय लोक काय करतात? आज्ञा मोडते. जाऊ द्या, चोरलं तर जाऊ दे, मला गुलाबजाम तो. वाचवा. हे भांड काय चोरीने भरायचं का? हा, चोरीने भरायचं का? लबाडीने भरायचं का? खोटं नाही. नाही. काय काय मा भागता आम्हाला असे भेटले. देवाला. लाकडं सुद्धा चोरून येतात. काय सांगायचं तू?
इतकी वाईट परिस्थिती. प्रेज द लॉर्ड. काय करायचं? हा बोला ना. आपलं भांड देवाचं सामान. आदन देवाचं चोरी करून भांड भरायचं का? नाही, हं? नाही. मागून खा तुम्ही. काय करा? मागून घ्या, मला पाहिजे. हा. हा पण चोरून आणू नका. रस्त्याचा माल आणि आपला भाव आपलाच आहे सगळं. रस्त्याचं काही दिसलं झाड तर आपलंच आहे, लगेच चोरून घ्यायचं निघत. असं पाहिजे का? हा काही लोक बघा ना, रस्त्यावर निघाले का आंब्याचं झाड निघालं की आंबा खातात. तोडून घेतात. हा तोडून घेतात. कधीच कोणाचे फळ चोरू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं देत नाही तुम्हाला परमेश्वर. परमेश्वर हालेलुया. नाकाने देणार आहे तो. नाक काय देणार आहे? नाकाने. हे चाकर. या चाकर लोकांनी काय केलं तिथं वाचा 4 वाचन. येशूचं ऐकलं. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काय सांगेल ते करा. ते पाण्याची 6 दगडी रांजण यहुद्याच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्या 2-2 मावेल एवढं काय होतं? पाणी होतं. पाणी होतं. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा. आणि चाकरांनी काय केलं? ते काठोकाठ भरले. हा काठोकाठ भरले. हालेलुया. किती लोकांना काठोकाठ पाहिजे? काठोकाठ पाहिजे. हा, देताना काठोकाठ द्या. काठोकाठ. कसं द्यायचं? काठोकाठ. देताना तुमची परिस्थिती देवाला माहिती. Yes. काय आहे? तुमची परिस्थिती माहिती तुम्हाला, देवाला माहिती. देवाला प्रेज द लॉर्ड. Yes. बायबल मध्ये सांगितलं की साखर पण आशीर्वादित झाली. Yes, येशूची आई पण तिथं काय झाली? आशीर्वादित. आशीर्वादित झाली. ज्याचं लग्न आहे तो पण काय झाला? Praise the Lord. आशीर्वादित झाला. Hallelujah. अशा लोकांना बोलवा की तुमचं खानदान काय झालं पाहिजे? आशीर्वादित झालं पाहिजे. तुमच्या घरातले काय झाले पाहिजे? भांडे काय झाले पाहिजे? आशीर्वादित झाले पाहिजे. विधवा स्त्रीने तिचा नवरा मेला, पण तिने अशा भांडे आणले ते भांडे आशीर्वादित Praise झाले. the Lord. हालेलुया. भांडे कधीच रिकामे झालेले नाही. Amen. तुम्ही असं भांड बना की तुम्हाला शोकेस मध्ये ठेवलं पाहिजे. Praise the Praise the Lord. Lord. कुठे ठेवलं पाहिजे? शोकेश. दगडाचे भांडे पाहिजे का तुम्ही? दगड ठेवा, शोध. काय लोक तुम्ही बोला किती आम्ही आहेच असं. आम्ही नाही बरकटी. अरे हालेलुया बोला, तिथं जाऊन हलवलं तरी हालेलुया बोलत नाही. असे दगडासारखे भांडे बनायचेत का नाही, काय? चांगले हा, कसे भांडे बनायचे? चांगले. उत्तम प्रकारचे भांडे. सुंदर भांडे. हालेलुया. आता ज्या आलिशाने सांगितलं भांडे तू थोडं थोडं तेल टाक, पण त्या आलिशाने पण कोणाचं तरी ऐकलंय ना? Praise the Lord. आलिशाने कोणाचं ऐकलंय? एलियाचं. इलियाचं. इलिया म्हणला परमेश्वर मला काय करणार, एक दिवशी वावटळीतून घेऊन जाणार आहे. पण आलिशा म्हणतो देवाचा माणूस, मी तुम्हाला काय करणार नाहीये, करणार नाहीये. कधीच सोडणार नाहीये. हालेलुया. कधी कधी इलिया त्याला काय करायचं सोडून गेला तरी तो काय करत त्याच्याच मागे मागं जायचा, जायचा. सोडतच नव्हता. तुम्ही तुमच्या देवाच्या लोकांना सोडू नका. Yes. देवाच्या लोकांना तुम्ही सोडताल तर तुमचे आशीर्वाद निघून जाईल. ज्या वेळेस तो आलिशा इलियाला सोडलंच नाही. यार्देन नदीमध्ये काय केलं आलिशाने, सॉरी इलियाने काय केलं, जागा घेतला आणि जागा घेऊन त्याने काय केला, यार्देनवर मारला आणि यार्देनवर मारल्यानंतर यार्देन काय झाली, दुभागलेली आहे. आणि मग त्या ठिकाणामध्ये काय झालेलं आहे, परमेश्वराचा रथ आणि वारू काय झाले त्या ठिकाणामध्ये आलेले आणि एलियाला काय केलेलं आहे, वावटळीद्वारे स्वर्गात घेतलं गेलेलं आहे. Hallelujah. Praise the Lord. आणि तोच जागा कोणावर पडला, आलिशावर. आलिशावर पडला. लगेच आलिशाने काय केलं, लगेच वळखली. तो जागा काय केला, लगेच मारली. यार्देनवर मारला आणि यार्देनवर मारून यार्देन पुन्हा काय झाली आहे, झालेली आहे. म्हणजे अभिषेकाचं भांड भरून गेलं. भरून गेलेलं आहे. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. बघा तुमच्याकडे कधी कधी काही गोष्टी संपतच नाही. नाही कमून संपत कधीच नाही. संपत नाही. अरे देवाचा परमेश्वराचा आशीर्वाद. हात आहे त्याच्यामध्ये. परमेश्वराचा आशीर्वाद आला. कोणाचा हात आहे, देवाचा हात. पुरी इकडे लक्ष दे. कोणाचा हात आहे, परमेश्वराचा हात. परमेश्वराचा हात. Praise the तुमच्या Lord. Amen. प्रत्येक गोष्टीत करा हात असा. परमेश्वराचा हात. परमेश्वराचा हात पाहिजे तुमच्या सगळ्या Praise गोष्टी. the Lord. Amen. काय आणलं, प्रार्थना करा. Yes. मीठ आणलं तरी प्रार्थना करा. तेल आणलं तरी काय करा, प्रार्थना करा. काय नवीन वस्तू दिली, प्रार्थना करा. Yes. हर एक गोष्ट काय करा, प्रार्थनेने सुरुवात करा. Praise the Lord. हर एक गोष्ट कशाने भरा, पाण्याने भरा. हर एक गोष्ट कशाने भरा, आशीर्वादाने भरा. हर एक गोष्ट कशाने आशीर्वादित करा, प्रार्थनेने आशीर्वादित करा. का आशीर्वादित करा, परमेश्वर वाढवणार आहे. Hallelujah. Praise the Lord. एवढा सुंदर द्राक्षरस केला की खाणारे लोक सुद्धा काय बोलू लागले, विशेष वाटलं. अरे तू एवढा चांगला द्राक्षरस कुठं लपून ठेवला होता. हम्म. लोक म्हणतील अरे याच्याकडे कुठून आलंय. Yes. Hallelujah. अरे बघा ना माझ्याकडे, Yes. लोक म्हणतील एवढं चांगलं कुठून आलं. त्याच्याकडे काय नाही. करा ना, एवढं एवढं चांगलं चांगलं कुठून कुठून आलं आलं? याच्याकडे, कस काय आलेलं आहे, कारण की हे रांजण
ना लोकांची हे होऊ द्या, चर्चा होऊ द्या. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Amen. किती लोक माझ्या बरोबर आहे? Hallelujah. हात काय करा, देवाचा हात. प्रत्येक गोष्टीवर काय पाहिजे, देवाचा हात. म्हणा देवाचा हात देवाचा हात पाहिजे. पाहिजे. सिरियसली बोला शेजारच्या, देवाचा हात पाहिजे. देवाचा हात पाहिजे. तुमचं पुस्तकावर पण देवाचा हात पाहिजे. तुमच्या डोक्यावर पण कोणाचा हात पाहिजे, देवाचा हात पाहिजे. तुमच्या कामामध्ये पण कोणाचा हात पाहिजे, देवाचा हात पाहिजे. तुमचे हात पण कोणासाठी, गौरवासाठी पाहिजे, देवाच्या. तुम्ही किती काम करा, पण जर तुमच्यामध्ये तुमच्या संपत्तीवर, तुमच्या गोष्टीवर जर देवाचा हात नसेल तर त्याचे ते भरणार नाहीये. मग आलिशाने म्हटलं पाणी काय कर, आलिशाने म्हटलं तेल ओत, पण त्याच्यावर जर परमेश्वराचा हात नसता, परमेश्वराचं ब्लेसिंग नसतं, तिथे वाढलं नसतं. आज सारपत नगरामधली विधवा स्त्री बघा, तिचं तेल आणि तिचं पीठ कस काय वाढलेले, परमेश्वराचे ब्लेसिंग आहे. असे लोक तुमच्याकडे आले पाहिजे, की ती खरोखर देवाचे लोक पाहिजे, आणि त्यांच्यामुळे तुमच्या घरामध्ये, तुमच्या संपत्तीमध्ये काय झालं पाहिजे, ब्लेसिंग आले पाहिजे. योग्य लोक तुमच्याकडे यावं. कोणाला नका बोलू. बिडी वाटणाऱ्याला बोलवते. बिडी वाटणार हाय पेत्र कुठे पिऊन पडलाय, अशा पेत्राला नका बोलू. हालेलुया. तुम्ही अभिषिक्त लोकांना बोला. परमेश्वराने तुमचा आवाज ऐकून जे लोक तुमच्याकडे पाठवले, ते लोक तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. हालेलुया. येशू त्या ठिकाणामध्ये आला, बरोबर. आणि येशू बरोबर कोणाला आमंत्रण आहे, शिष्यांना पण आमंत्रण आहे. आणि शिष्य कुठं कुठं जातात तिथे ते लोक पण रिकामे कधी राहिले नाही. ते लोक पण कशाने भरलेले, सांगा ना, कशाने भरले. एक पेत्र ज्या वेळेस सुंदर नावाच्या दरवाजा तिथं जात असताना लंगडा भिकारी तिथं भीक मागत होता. तो आरोग्याने काय झालं, ते भांड भरलं. ते भांड कशाने भरलं, आरोग्याने भरलं. बोला ना, किती लोकांना समजते. Praise the Lord. आरोग्याने ते भांड भरलेले. Amen. तुमच्या येण्याने जाण्याने लोक आशीर्वादित झाले. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. कशाने भरले पाहिजे, आशीर्वादाने भरले पाहिजे. म्हणून सेवकाचं ऐकावे हे तुमच्यासाठी कशाचं आहे, फायद्याचे. ठीक आहे, उभं राहा.